हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, TDMC, महावितरणसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगचा टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे युनिट 3. ठीक आहे. हे टॉपिक्स आपण LDC, UDC, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंटंट आणि ऑडिटरसाठी बघत आहे. ठीक आहे. आजचा जो युनिट 3 आहे तो आहे अप्लायबिलिटी ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण युनिट 2 ऑलरेडी बघितलेलं आहे. 2 युनिट्स आपण कव्हर केलेले आहे. आज आपण 3rd युनिट कव्हर केलं आहे. ज्यांनी आतापर्यंत 2 युनिट्स नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होऊन जाणार. आणि जी प्लेलिस्ट आहे त्याला पण तुम्ही तुमच्याजवळ सेव्ह करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. तसाच एक न्यू PDF सुद्धा आपण एक आणत आहे, जे आहे फक्त डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट आणि ऑडिटरसाठी, ज्याच्यामध्ये कंप्लीट जे आहे ते पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व टॉपिक्स कव्हर असतील. पूर्ण MCQs आहेत, पण ती आहे फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये. तर ज्यांना पण ती PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून ती PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट बघा, इथे क्वेश्चन दिलेला आहे फर्स्ट आता अप्लायबिलिटी ऑफ अकाउंटिंग स्टँडर्डचा. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपनी क्वालिफाय ॲज अन SMC बेस्ड ऑन द क्रायटेरिया but voluntarily choose to disclose as per full AS. What is its compliance status? कंपनी SMC म्हणून पात्र आहे, पण स्वेच्छेने पूर्ण AS प्रमाणे माहिती देते, तिची अनुपालन स्थिती काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉन कंप्लेंट फॉर ओव्हर रिपोर्टिंग, सेकंड कंप्लेंट बट एक्सेस डिस्क्लोजर इज नॉट व्हॅलिड, थर्ड फुल्ली कंप्लेंट ॲज पर व्हॉलंटरी हायर डिस्क्लोजर, अँड फोर्थ एक्झेम्प्ट फ्रॉम ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फुल्ली कंप्लेंट ॲज पर व्हॉलंटरी हायर डिस्क्लोजर, स्वेच्छेने अधिक माहिती देऊन पूर्ण अनुपालन करणे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग मे कॉज अन SMC टू लूज इट्स व्हेरिफिकेशन. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे SMC दर्जा गमावू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हायरिंग अ लिस्टेड कंपनी ॲज अन ऑडिटर, थर्ड बॉरोइंग एक्सेडिंग द स्पेसिफाईड थ्रीहोल्ड, थर्ड नॉट मेंटेनिंग इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स, अँड फोर्थ नॉट फिलिंग द रिटर्न अंडर द इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बॉरोइंग एक्सेडिंग द स्पेसिफाईड थ्रीहोल्ड, कर्ज मर्यादा ओलांडणे. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, अ कंपनी इज नॉट लिस्टेड, हॅज टर्नओव्हर ऑफ 45 करोड रुपीज, बट इट्स सबसायडरी इज लिस्टेड. व्हॉट इज इट्स क्लासिफिकेशन? कंपनी सूचीबद्ध नाही, उलाढाल 45 कोटी आहे, पण तिची सहाय्यक कंपनी म्हणून सूचीबद्ध आहे, तर तिचा दर्जा काय आहे? बघा, ऑप्शन आहे SMC, सेकंड नॉन SMC, थर्ड मायक्रो एंटिटी, अँड एक्झेम्प्ट फ्रॉम AS. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॉन SMC. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, अ प्रायव्हेट कंपनी विथ टर्नओव्हर 49 करोड, बॉरोविंग 9 करोड इज अन SMC. If it get listed next year, what happens? 49 कोटी उलाढाल व 9 कोटी कर्ज असलेली प्रायव्हेट कंपनी SMC आहे. पुढच्या वर्षी ती सूचीबद्ध झाली तर काय होईल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट रिटर्न SMC स्टेटस परमनंटली, सेकंड स्टेटस चेंजेस टू नॉन SMC, थर्ड SMC विथ फुल एक्झेम्पशन्स, अँड फोर्थ डिपेंड्स ऑन ऑडिटर जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टेटस चेंजेस टू नॉन SMC, दर्जा नॉन SMC मध्ये बदलतो. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग AS आर जनरली नॉट सब्जेक्ट टू एक्सेप्शन फ्रॉम SMCs. बघा, खालीलपैकी कोणते AS सहसा SMC साठी सूट योग्य नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट AS3 मीन्स कॅश फ्लो स्टेटमेंट, AS15 मीन्स एम्प्लॉई बेनिफिट, third AS18 means related to party disclosure, and fourth AS1 disclosure of accounting policy. The correct answer is first AS1 disclosure of accounting policy, लेखा धोरणांची माहिती is not subject to exemption SMC. Next, sixth, the classification of SMC is generally reviewed. SMC चा दर्जा सहसा केव्हा तपासला जातो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्वार्टरली, सेकंड annually at the end of reporting period, third once every 5 years, and fourth after audit report is issued. The correct answer is second, annually at the end of the reporting period, आर्थिक वर्षाच्या अखेरीस वार्षिक. नेक्स्ट, सेवन्थ,
Which one of the following is not a direct benefit of SMC classification? खालीलपैकी कोणता SMC दर्जाचा थेट फायदा नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस डिस्क्लोजर्स, सेकंड रिकॉग्निशन एक्झेम्पशन्स, थर्ड टॅक्स हॉलिडे अँड फोर्थ सिम्प्लिफाईड कंपायलन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॅक्स हॉलिडे, कर सवलत. नेक्स्ट 8. A company sees to an SMC due to breaching limit. ठीक है. How long must it compile as non-SMC? मर्यादा ओलांडल्यामुळे कंपनी SMC राहत नाही, किती काळ नॉन SMC म्हणून राहावे लागेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली धिस इयर लिमिट आर ब्रीच, सेकंड 1 additional year only, third immediately for the current and next 2 year, and fourth until it gain qualify under SMC non. The correct answer is third until it gains qualifies under SMC non, पुन्हा SMC पात्रते पर्यंत. Next 9th, AS exceptions are granted to SMC by. SMC ना AS मधील सूट कोण देतो? तर बघा ऑप्शन आहे सेबी सर्क्युलर, second RBI guideline, third ICSI code of ethics, and fourth companies means accounting standard rule. The correct answer है fourth companies accounting standard rules means कंपन्या लेखा मानक नियम. Next 10th, which combination of factor automatically leads to non SMC classification? कुठल्या घटकांना संयोगामुळे नॉन SMC दर्जा लागतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टर्नओव्हर लेस दॅन 15 करोड प्लस बॉरोइंग लेस दॅन 10 करोड, सेकंड लिस्टेड स्टेटस प्लस होल्डिंग कंपनी स्टेटस, थर्ड अनलिस्टेड प्लस नेटवर्क लेस दॅन 5 करोड, अँड फोर्थ टर्नओव्हर 30 करोड प्लस ऑडिट फर्म रोटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लिस्टेड स्टेटस प्लस होल्डिंग कंपनी स्टेटस, सूचीबद्ध स्थिती प्लस होल्डिंग कंपनी. नेक्स्ट 11th, an LLP has turnover 95 crore and borrowing 5 crore as per AS applicability. एका LLP ची उलाढाल 95 कोटी आणि कर्ज 5 कोटी आहे, AS लागू लागते त्यानुसार. तर बघा ऑप्शन आहे फुल्ली AS अप्लाय, सेकंड नो AS अप्लाय, थर्ड ओनली AS1 and AS2-3 अप्लाय, and relax as per provision apply. The correct answer आहे 4 relax AS provision apply, सवलतीच्या AS तरतुदी लागू होतात. Next 12th, a company does not meet any SMC disqualification condition but option to present full disclosures under AS 18. Which of the following is true? कंपनी कोणतेही SMC अपात्रतेची अट पूर्ण करत नाही पण AS 18 अंतर्गत पूर्ण माहिती देते, तर काय बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे व्हायोलेशन ऑफ कंपनीज ऍक्ट, सेकंड नॉट अलाउड टू ओव्हर डिस्क्लोज, थर्ड परमिटेड इफ डिस्क्लोजर आर कन्सिस्टंट, अँड फोर्थ मस्ट टेक अप्रुव्हल फ्रॉम ROC. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परमिटेड इफ डिस्क्लोजर आर कन्सिस्टंट, परवानगी आहे जर माहिती सातत्यपूर्ण असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट 13, which is not a valid reason for AS classification between SMC and non-SMC. SMC व नॉन SMC मध्ये वर्गीकरण करण्यासाठी कोणते कारण वैध नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टर्नओव्हर, सेकंड बॉरोइंग्स, थर्ड असेट व्हॅल्यू, अँड फोर्थ लिस्टेड स्टेटस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड असेट व्हॅल्यू, मालमत्ता मूल्य. नेक्स्ट 14, which of these is most likely to get no exemptions from any accounting standard? खालीलपैकी कोणाला कोणत्याही AS मधून सूट मिळणार नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 8 कंपनी, सेकंड नॉन प्रॉफिट ट्रस्ट, थर्ड लिस्टेड पब्लिक कंपनी, अँड फोर्थ अनलिस्टेड प्रायव्हेट कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिस्टेड पब्लिक कंपनी, सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी. तसंच बघा महाट्रान्सकोची अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये MCQs आहेत, 7000+ MCQs, 7 सब्जेक्ट कव्हर आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 15, द अप्लिकेबिलिटी ऑफ AS इज रिव्ह्यू ॲट विच स्टेज? AS ची लागू शक्यता कोणत्या टप्प्यावर तपासली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲट इनकॉर्पोरेशन,
सेकंड ॲट बोर्ड मीटिंग, ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, अँड फोर्थ ॲट द टाइम ऑफ ऑडिट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, आर्थिक वर्षाच्या शेवटी. नेक्स्ट 16. If a company qualifies as SMC but applies full AS without exemption, it must. कंपनी SMC असूनही पूर्ण AS लागू करते तर तिने काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिपोर्ट इट इन डायरेक्टर्स रिपोर्ट, सेकंड मेन्शन इन ऑडिट रिपोर्ट, थर्ड डिस्क्लोज द वॉलेंटरी कंपायलन्स इन नोट्स, अँड फोर्थ ऑब्टेन सेबी अप्रुव्हल. करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिस्क्लोज द वॉलेंटरी कंपायलन्स इन नोट्स. नोट्समध्ये स्वेच्छेने अनुपालन दाखवावे. नेक्स्ट 17. An SMC failed to apply AS 19 on lease fully. What the likely audit impact? SMC ने भाड्यावरील AS 19 पूर्णपणे लागू केला नाही, लेखापरीक्षणावर काय परिणाम? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अनक्वालिफाईड रिपोर्ट, सेकंड, क्वालिफाईड ओपिनियन फॉर नॉन कंपायलन्स, थर्ड, ऑडिट इज डेफर्ड, अँड फोर्थ, नो इम्पॅक्ट ॲज SMC एक्सेप्ट फ्रॉम ऑल AS. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्वालिफाईड ओपिनियन फॉर नॉन कंपायलन्स, अनुपालन न केल्यामुळे मत मर्यादित असेल. नेक्स्ट 18. अ फॉरेन कंपनी इंडियन सबसायडरी क्वालिफाईज ॲज अन SMC, कॅन इट अवेल एक्झेम्पशन्स? परदेशी कंपनीची भारतीय सहाय्यक कंपनी म्हणून SMC म्हणून पात्र आहे, तिला सूट मिळेल का? तर बघा ऑप्शन आहे यस, इफ इट मीट ऑल क्रायटेरिया, सेकंड, नो, फॉरेन होल्डिंग मेक इट नॉन SMC, third, only if SEBI approve, and fourth, only if ICAI notifies exemption. The correct answer आहे फर्स्ट, yes, if it meet all criteria. हो, सर्व अटी पूर्ण केल्यास. नेक्स्ट 19. Which of the following is most appropriate if turnover cross SMC limit mid-year? उलाढाल मध्यवर्षी SMC मर्यादा ओलांडल्यास काय योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे entity lose SMC status immediately, second, entity retain SMC status till year end, third, auditor must reclassify during audit, and fourth, directors can decide classification. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, एंटिटी रिटेन SMC स्टेटस टिल इयर एंड, आर्थिक वर्ष अखेरपर्यंत SMC राहतो. Next 20. What happens if an SMC applies non-SMC AS treatment inconsistently across year? SMC ने प्रत्येक वर्षी नॉन SMC AS उपचार विसंगतपणे लागू केल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे एनकरेज, सेकंड, नो पेनॉल्टी, थर्ड, डिस्क्लोजर इज सफिशियंट, अँड फोर्थ, ऑडिटर मे इश्यू क्वालिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑडिटर मे इश्यू क्वालिफिकेशन, लेखापरीक्षण मत मर्यादित देतो. Next 21. If the government revise SMC criteria mid-year, it affects classification. सरकारने SMC निकष मध्यवर्षी बदलल्यास वर्गीकरणावर परिणाम काय होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, prospectively from next year, second, retrospectively from start of the year, third, immediately for reporting, and fourth, only for listed company. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, prospectively from next year, पुढील वर्षाकडून पुढे लागू होतो. नेक्स्ट 22. An LLP voluntary follow full AS, can it be penalized? एका LLP ने स्वच्छने पूर्ण AS अनुसरले त्याला दंड होईल का? तर बघा ऑप्शन आहे यस, इफ डिस्क्लोजर कन्फ्यूज युजर, सेकंड, यस, इफ नॉट अप्रूव्ड बाय ऑडिटर, थर्ड, नो, वॉलंटरी कंपायलन्स इज अलाउड, and fourth, only with SEBI permissions. The correct answer आहे थर्ड, नो, voluntary compliance is allowed. नाही, स्वच्छेने अनुपालन परवाने आहे. नेक्स्ट 23. For an SMC applying partial AS and taking exemptions without disclosure, SMC ने काही प्रमाणात AS लागू करून सूट घेतली आणि नोंद न दिल्यास, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इज एक्सेप्टेबल इफ स्टँडर्ड्स आर मीट, second, result in bonus tax relief, third, violates accounting norm, and fourth, improve profit margin. The correct answer आहे third, violates accounting norms, लेखा मानके मोडतात. Next 24. A company applies AS 26 only partially, citing SMC status this is. एक कंपनी SMC असल्याचे सांगून फक्त अंशतः AS 26 लागू करते, हे काय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट,
allowed without disclosure. Second, allowed with mandatory disclosure of exemption. Third, mandatory only in case of AS1 and illegal under all circumstances. The correct answer आहे इथे सेकंड, allowed with mandatory disclosure of exemption. सुटांची नोंद देणे बंधनकारक असते. नेक्स्ट 25, which document is most relevant in identifying an entity AS classification. एका घटकाचे AS वर्गीकरण ओळखण्यासाठी कोणते दस्तावेज सर्वाधिक महत्त्वाचे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट एंगेजमेंट लेटर, सेकंड फायनान्शियल स्टेटमेंट कव्हर पेज, थर्ड कंपनीज अकाउंटिंग स्टँडर्ड रूल ॲज अमेंड अँड फोर्थ सेबी डिस्क्लोजर फ्रेमवर्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंपनीज अकाउंटिंग स्टँडर्ड रूल ॲज अमेंडेड, सुधारित कंपन्या लेखा मानक नियम. तसंच बघा PDF अवेलेबल्स आहे अकाउंट्स प्रोफेशनल, मॉक टेस्ट PDF, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग, रिव्हिजन MCQs आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड MCQs सुद्धा. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.